पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी संसदीय समितीचा मेटाला जाब. मेटाने संबंधित व्हिडिओ तांत्रिक चुकीमुळे हटवण्यात आला असल्याचे सांगत केली दिलगिरी व्यक्त. जॉब नहीं मिलेगा तो सिंहासन हिलेगा. राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा. 8 ऑगस्टला प्रयागराजमध्ये विद्यार्थी मेळाव्याची घोषणा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून नितेश राणेंचं कौतुक. कोकणातला हा आमचा शेर या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकद निर्माण करतोय, बावनकुळेंचं वक्तव्य. छगन भुजबळ आणि आमचे चांगले संबंध, कोणतीही नाराजी नाही. बॅनरबाजीतून भावना समजू शकतो, मात्र पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. निवडणूक आयोगाचं सुनेत्रा पवारांना पत्र. पक्षाच्या घटनेतील दुरुस्त्यांबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करा. निवडणूक आयोगाचे राष्ट्रवादीला निर्देश. फुटपाथवरील अनाधिकृत फेरीवाले अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करा. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश. सहाय्यक आयुक्तांनी दररोज प्रगती अहवाल पाहणे बंधनकारक. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार केवळ आवश्यक असलेली कृषी निविष्ठा खरेदी करण्याचा अधिकार. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा इशारा. ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी भूमिका. सर्वांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेणार. नागरिकांच्या आक्षेपांवर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश. गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम. मालकाला खुश करण्यासाठी आणि खोके मिळवण्यासाठी धनंजय मुंडेंना टार्गेट करण्याचा मनोज जरांगेंचा प्रयत्न. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा हल्लाबोल. मध्य प्रदेश पोटनिवडणुकीत दतिया मतदारसंघात काँग्रेसचा विजय. घनश्याम सिंह यांचा 6016 मतांच्या फरकाने विजय. बिहारमध्ये बांकीपूर विधानसभा पोटनिवडणूक. भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोरनं सुरुंग लावला. 18,953 मतांनी प्रशांत किशोर विजयी. मतदारांनी जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोरांना विजयी करून भाजपचं नाक कापलंय. भाजपची डेडलाईन आता जवळ आली आहे. आमदार रोहित पवारांची पोस्ट. देवेंद्र फडणवीस हे सर्वगुण संपन्न आहेत, त्यांचं वयही कमी आहे. पुढील काळात मराठी पंतप्रधान झाला तर त्याचं वावगं काय, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. मातोश्रीवरील बैठकीत शाब्दिक बाचाबाची. उद्धव ठाकरेंच्या समोरच ठाणे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत 2 गटात शाब्दिक बाचाबाची झाल्याची सूत्रांची माहिती. खासदार श्रीकांत शिंदेविरोधात निवडणूक लढवणाऱ्या ठाकरे सेनेच्या वैशाली दरेकर राणेंचा राजीनामा. पक्षाच्या कल्याण लोकसभा जिल्हा महिला संघटक पदाचा दिला राजीनामा. एसटी महामंडळाच्या सवलतीचे पास काढण्यासाठी गावागावात कॅम्प आयोजित करा. ठाकरे सेनेचे कोल्हापूर एसटी कामगार प्रमुखांना निवेदन. वाशिममध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं महाविकास आघाडीला धक्का. सरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश. पुण्यातील 9 कोटींची आर्थिक फसवणूक प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रवीण कुमार नहाटा अटकेत. नहाटा यांना न्यायालयासमोर हजर करणार. आरोपांची सत्यता पुराव्यांच्या आधारे निश्चित होणार. मनोज जरांगेंचा 7 ऑगस्ट ते 12 ऑगस्टपर्यंत पश्चिम महाराष्ट्र दौरा. तुळजापूर येथे होणार पहिला मुक्काम. प्रत्यक्ष मराठा बांधवांच्या गाठी भेटी घेणार असल्याची जरांगेंची माहिती. मुसळधार पावसामुळे पाळधी ते तरसोद दरम्यान रेल्वे उड्डाण पुलाजवळ भराव खचला. मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटलांकडून पाहणी. नितीन गडकरींकडे तक्रार करणार असल्याची माहिती. हिंदू असल्याचा अभिमान बाळगणे गुन्हा आहे का? भाजप खासदार कंगना रनौत यांचा नवीन व्हिडिओ शेअर करत सवाल. स्वतःला कट्टर हिंदू महिला म्हणत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झाली होती टीका. आरएसएस साधणार जैन अल्फा तरुणांशी संवाद. मुंबईत 6 ऑगस्टला संघाचा विशेष कार्यक्रम. 15 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांशी लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्र निर्माणावर चर्चा होणार. पंढरपुरात काँग्रेसची कार्यशाळा. विरोधी पक्षनेते राहुल गांधी करणार मार्गदर्शन. मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी राहणार उपस्थित. लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानंतर पालकमंत्री पदाचे लागलेले बॅनर हटवले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून भुजबळ यांना पालकमंत्री करण्याच्या आशयाचे लागले होते बॅनर. नाशिक शहरातील खड्डे बुजवण्यासाठी भाजपकडून स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन. कार्यकर्ते आता पक्षाच्या कामांसोबत खड्डेही बुजवणार. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. पालकमंत्रीपदाची मागणी करणे गैर नाही, मात्र छगन भुजबळ नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढू शकतात असं लिहिणं चुकीचं. सुनील केदार यांचं वक्तव्य.
इंदापुरात महसूल विभागाचं समाधान शिबिर वादाच्या भोवऱ्यात. शिबिरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न लावल्याचा आरोप. भिगवण बंदची हाक देत आंबेडकर प्रेमी आक्रमक. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांची बिनविरोध निवड. माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नावाची होती चर्चा. 14 वर्षांनंतर मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर पुन्हा बँकेत सत्तेवर. दहिसरच्या शुक्ला कंपाऊंड झोपडपट्टी पुनर्विकासाला अखेर गती. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रकल्पाचा करारनामा. मुलींना धमकावून त्यांची नावे मागे घेण्यास भाग पाडले गेले. ब्रिजभूषण सिंग यांच्या निर्दोष सुटकेनंतर विनेश फोगाट यांचा थेट आरोप. ब्रिजभूषण सिंह यांच्या निर्दोष मुक्ततेवर एक्सवर लिहित दिली प्रतिक्रिया. प्रक्षाळ पूजेने गेला विठ्ठलाचा थकवा. आषाढीनंतर 24 तास दर्शन बंद करून विठ्ठलाचे सुरू झाले राजोपचार. गरम पाण्यासह पांडुरंगाला पंचामृताचा अभिषेक. गडचिरोलीच्या शेतकऱ्यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट. सुपीक शेतजमिनी विमानतळासह इतर प्रकल्पांसाठी देण्यास विरोध. जमीन अधिग्रहणाचा आदेश रद्द करण्याची मागणी. नाशिक जिल्ह्यात नाफेड एनसीसीएफची कांदा खरेदी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. परराज्यातून आणला कांदा. हजारो मेट्रिक टन कांदा झाला खराब. यवतमाळमधील झरी जामणीत क्रीडा संकुलासाठी रास्ता रोको. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचं क्रीडांगण मंजुरीसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्याचं आश्वासन. यवतमाळमधील मुकुटबन महावितरण कार्यालयात अधिकारी अनुपस्थित. युवासेनेचा खुर्चीला हार घालून निषेध. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 96,976 पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करावे. अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचं आवाहन. गगनबावडा कळे मार्गाच्या दुर्दशेविरोधात तिसंगी गावातील नागरिक उतरले रस्त्यावर. 6 कोटींचा रस्ता गेला कुठे? 6 कोटींच्या निधीतील तब्बल 5 कोटी लाटल्याचा आमदार नरकेंचा गंभीर आरोप. मुंबई नागपूर महामार्गावरील बायपास रोड्सला पावसाचा फटका. जळगावमधील पाळधी ते तडसोद दरम्यान 2 ठिकाणी उड्डाणपुलाजवळ भराव खचला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची टीम करणार पाहणी. मुंबईत चायना कौन्सिलेट बाहेर तिबेटियन नागरिकांचं आंदोलन. चीन सरकारच्या एथनिक युनिटी अँड प्रोग्रेस कायद्याच्या विरोधात निदर्शने. समृद्धी दुर्घटनाग्रस्त टिपले आणि राऊत कुटुंबियांची खासदार अमर काळेंनी घेतली सांत्वनपर भेट. शासनाच्या योजनातील मदत मिळवून देण्यासाठी पाठपुराव्याचे दिलं आश्वासन. नाशिकच्या चांदवड राहुड परिसरात आढळल्या कांद्याच्या रिकाम्या गोण्या. नाफेड व एनसीसीएफ गोदामात साठवण्यासाठी कांदा आणल्याचा आरोप. कांदा उत्पादक तिथे पोहोचताच वाहन फरार. इंदापूरच्या निमगाव केतकी येथे माळी समाज आक्रमक. खासदार संजय राऊतांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन. जयकुमार गोरेंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध. यवतमाळमधील बेंबळा धरणाचे 20 दरवाजे उघडल्याने शेतकऱ्यांचा संताप. प्रत्यक्ष शेतात न जाता मंत्री अशोक उईके यांनी पुलावरूनच पाहणी केल्याचा आरोप. अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी सुनावले खडेबोल. हिंगोलीच्या शिक्षण अधिकाऱ्याला ग्रामस्थांचा घेराव. जिल्हा परिषद शाळेत 105 विद्यार्थी शिकत असताना 3च शिक्षकांवर कारभार. 7 दिवसात शिक्षक न दिल्यास शाळेला कुलूप लावण्याचा ग्रामस्थांचा इशारा. सांगलीतील हमाल माथाडी कामगारांचे कामबंद आंदोलन. नवीन आलेले अध्यक्ष आणि सचिव यांच्या मनमानी कारभाराला वैतागून कामगारांचा मोर्चा. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा. चीनमधून 30% शुल्कावर आयात होणाऱ्या द्राक्षांवर 100% आयात शुल्क लावावे. आंदोलकांची सरकारकडे मागणी. कोल्हापूरच्या कुरुंदवाडमध्ये हॉटेल व्यावसायिक आणि प्रशासनामधील बैठकीमध्ये गोंधळ. हॉटेलच्या दरवाढीवरील मुद्द्यावरून वाद. मुख्याधिकाऱ्यांनी बैठकीतून घेतला काढता पाय. वैजनाथ येथे नवनिर्मित भक्त निवासाचे काम सुरू. परळीमधील भक्त निवासाची धनंजय मुंडेंकडून पाहणी. कामातील त्रुटींवर व्यक्त केली नाराजी. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने चांदीच्या दरात घसरण. जीएसटीसह सोन्याचा दर 1,42,800 रुपयांवर तर चांदीचा दर प्रति किलो जीएसटी 2,22,000. कल्याण पूर्वेत नालेसफाईचा बोजवारा. सूचक नाका ते चक्की नाका आणि लोकग्राम परिसरात टॅक्स भरूनही घाणीतून प्रवास. चिखलगाळामुळे नागरिक हैराण. पेपर फुटीच्या घटनांविरोधात अहिल्यानगरमध्ये संभाजी ब्रिगेड आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात काँग्रेस आक्रमक. राजीव गांधी भवनासमोर प्रशासनाविरोधात घोषणाबाजी.
साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम. छत्रपती शिवाजी महाराज जलसागरामध्ये मुबलक पाणीसाठा, सिंचन, पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीचा प्रश्न निघाले. पुण्यातील गरवारे पुलाखाली पाण्यात अडकलेल्या तरुणांची सुखरूप सुटका. अग्निशामक दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे वाचले तरुणांचे प्राण. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात पावसाची दमदार हजेरी. पाथरूड ते आंबी गावाला जोडणाऱ्या पुलावर नागरिकांचा धोकादायक प्रवास. चंद्रपूरच्या मुक्ताई धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. हिरवीगार वनराई, डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेल्या या धबधब्याचं सौंदर्य ठरते आकर्षण. रत्नागिरीत पावसाचा जोर कायम. नदी नाले तुडुंब धरणे ओव्हरफ्लो. लांज्यातील सवतकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. इंदापूरमध्ये रिमझिम पावसाची हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, मात्र फळबाग उत्पादकांची चिंता काय. अमरावतीच्या मंगरूळ चव्हाळा गावात अतिवृष्टीचा कहर. खासदार अमर काळेंनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी. नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करण्याचं दिलं आश्वासन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.